नमस्कार मित्रांनो, आज आपण शेजारील एकूण 7 देशांशी संलग्न असलेल्या भारतातील एकूण 17 राज्यांच्या सीमांविषयी उतरत्या क्रमानं टक्केवारीनुसार माहिती बघणार आहोत. नंबर 1चा देश आहे बांगलादेश. बांगलादेश या देशासोबत पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम या राज्यांची सीमा संलग्न आहे. एकूण सीमेचा विचार करता 27% सीमा ही बांगलादेश या देशासोबत संलग्न आहे. त्यानंतर आहे चीन. चीन या देशासोबत जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांची सीमा संलग्न आहे. एकूण सीमेचा विचार करता 23% सीमा ही चीन या देशासोबत संलग्न आहे. म्हणजेच सर्वात जास्त 2 नंबरची सीमा ही चीन या देशासोबत संलग्न आहे. त्यानंतर आहे पाकिस्तान. पाकिस्तान या देशासोबत भारतातील जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान व गुजरात या राज्यांची सीमा संलग्न आहे. एकूण आंतरराष्ट्रीय सीमेचा विचार करता 22% सीमा ही पाकिस्तान या देशासोबत संलग्न आहे, जी की क्रमांक 3 यावर येते. त्यानंतर आहे नेपाळ. नेपाळ या देशासोबत भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांची सीमा संलग्न आहे. एकूण आंतरराष्ट्रीय सीमेचा विचार करता 12% सीमा ही नेपाळ या राज्यासोबत संलग्न आहे. त्यानंतर आहे म्यानमार. म्यानमार या देशासोबत भारतातील अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम या राज्यांची सीमा संलग्न आहे. एकूण आंतरराष्ट्रीय सीमेचा विचार करता 10.8% सीमा ही म्यानमार या देशासोबत संलग्न आहे. त्यानंतरचा देश आहे भूतान. भूतान या देशासोबत भारतातील सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्याची सीमा संलग्न आहे. एकूण आंतरराष्ट्रीय सीमेचा विचार करता 4.5% सीमा ही भूतान या देशासोबत संलग्न आहे. सर्वात कमी सीमा असलेला देश म्हणजेच अफगाणिस्तान. अफगाणिस्तान या देशासोबत भारतातील जम्मू काश्मीर या राज्याची सीमा संलग्न आहे. आता हा राज्य नसून केंद्रशासित प्रदेश आहे. एकूण 0.7% सीमा संलग्न आहे.